नमस्कार मित्रांनो, मी तुमचे फॅमिली डॉक्टर AP। आज कोरोनामुळे सगळे घाबरले यार, सगळे घाबरले। हे काय चालू आहे मला ना खरंच खूप टेन्शन येतो हे बघून। सगळे लोकांना वाटतो की आता कोरोना झाला, आता आम्ही गेलो आता। सगळे लोक रोज जातात, थ्रोट स्वॅब करतात, काही पण झालं की लगेच चेक करतात, पॉझिटिव्ह आला की बाबा घाबरले की मला झालं कोरोना। सगळ्यांना मी आज पहिले पण एक व्हिडिओमध्ये सांगितलं मी की बाबा प्लीज तुम्ही फक्त हे पल्स ऑक्सिमीटर ठेवा। पल्स ऑक्सिमीटर, ऑक्सिजन चेक करा। तुमचे रिपोर्ट पॉझिटिव्ह असो की नेगेटिव्ह असो, तुमचं मेन ऑक्सिजन चांगला पाहिजे। ऑक्सिजन 90च्या वरती पाहिजे, 90च्या वरती पाहिजेच पाहिजे। गव्हर्नमेंट पण हुशार आहे। गव्हर्नमेंट हॉस्पिटल पण काय करतात, ते बघतात ऑक्सिजन नॉर्मल आहे, लगेच सांगतात तुम्ही होम क्वारंटाईन व्हा। पण मला अजूनपर्यंत समजत नाही की गव्हर्नमेंट समोर येऊन सांगत कशाला नाही की बाबा सगळे कोरोना पेशंट आहेत, सगळे, फक्त तुम्ही ऑक्सिजन ठेवा। ज्यांचं ऑक्सिजन कमी आहे ते लोक हॉस्पिटलला या। त्याच्याने खूप फायदे आहे। एक तर ज्यांना गरज आहे फक्त त्यांना ट्रीटमेंट भेटेल, कारण ज्यांचं ऑक्सिजन कमी आहे त्यांना धोका आहे बस। कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह नेगेटिव्ह काय याच्याने काही अर्थच नाही आहे। लाखो लोक जातात, रोज चेक करतात, काही पण झालं चेक करा। अरे चेक करून करणार काय? ट्रीटमेंट आहे का कोरोनाचं? ट्रीटमेंट काही नाही आहे, फक्त आपोआप बरं होतो। तो कोरोना व्हायरस आहे, आपोआप बरं होतो 15 दिवसात, मिनिमम 15 दिवस। फक्त ऑक्सिजन कमी झाला, ऑक्सिजन कमी झालं तेव्हा हॉस्पिटलमध्ये जाणं गरजेचं आहे। आज माझा देश, माझा राष्ट्र, माझं राज्य एवढं डेंजरमध्ये आहे। लोकांना वाटतो की लॉकडाऊनने बरं होऊन जाईल, लॉकडाऊन ठेवा, हेट डिस्टन्सिंग। किती लोक सांगतात डॉक्टर मी 3 महिने घरी होतो, मला कसं झालं? अरे कोरोना होणार सगळ्यांना। लोक सांगतात नाही डॉक्टर तुम्ही भीती देतात। अरे भीती कुठे देतो? मी तर सांगतो की तुम्ही ॲडमिट होऊन टेन्शन घेऊ नका। पण एकदा हा व्हायरल इन्फेक्शन झालं, सेकंड टाइम नाही होणार, कारण अँटीबॉडीज जर बॉडीमध्ये निर्माण झाली ना तर सेकंड टाइम हा व्हायरस अटॅक करेल की तुम्हाला काही होणार नाही। कारण किती भीती बाबा, किती भीती। आता गव्हर्नमेंट सतत तुम्हाला क्वारंटाईन करतो ना, लॉजिक लावू ना यार। आता पॉझिटिव्ह आला ते लोक फक्त सांगतात हा घरी राहा, काही प्रॉब्लेम असेल तर फोन करा। प्रॉब्लेम म्हणजे काय? ऑक्सिजन, ऑक्सिजन। गव्हर्नमेंटला रिक्वेस्ट करतो की तुम्ही समोर येऊन हे सगळ्यांना बोला, जोरात बोला, माईकवर बोला, टीव्हीवर बोला। हे मीडिया लोकांना साईडला ठेवा। मीडियावाले फक्त आज 100 लोक वारले, आज 5000 केसेस भेटले। अरे काय लावलंय मीडियावाले? तुमचं पण नुकसान होईल। तुम्ही भीती देणार, आज लोक कामाला जात नाही, घरी बसले, सगळ्यांचं काम बंद, ट्रेन बंद, बस बंद। लॉकडाऊन मध्ये काय भेटणार? लोकांना वाटतं लॉकडाऊन मध्ये कोरोना थांबेल। अरे नाही थांबणार, हा व्हायरल इन्फेक्शन हा थांबणार नाही। याला होऊ द्या एकदा। अरे वॅक्सिन कधी येणार? वॅक्सिन येईपर्यंत घरात बसायला राहायचं की बाबा मला 1 दिवस होईल, मला कोरोना नाही पाहिजे? येऊ द्या। प्रत्येक सोसायटीमध्ये हा रिक्वेस्ट करतो की प्लीज तुम्ही हे पल्स ऑक्सिमीटर ठेवा। ज्यांच्याकडे पैसे आहेत ते घरी ठेवा, चेक करा। पण किती लोक काय करतात, सतत चेक करत राहतात, सतत। अरे कमी झालं, कमी झालं। अचानक कमी नाही होत ऑक्सिजन। ताप असेल, खोकला, सर्दी असेल, खोकला असेल तर हा कमी होऊ शकतो। असं अचानक कमी नाही होत। बरेच लोक असं बघत राहतात, अरे कमी झालं, कमी झालं। अचानक कमी नाही होत ऑक्सिजन। तुमच्या डॉक्टरकडे जा यार, तुमचं फॅमिली डॉक्टर तुम्हाला। मी एक फॅमिली डॉक्टर आहे। मी माझ्या पेशंटला समजून सांगतो। तसंच प्रत्येक डॉक्टरांचं एक कर्तव्य आहे की तुम्ही तुमच्या पेशंट लोकांना समजून सांगा। इथे डॉक्टर लोक पण लांबून तर पेशंट स्वतः घाबरला, माझा डॉक्टरच मला हात नाही लावत, आता मी गेलो। जोपर्यंत डॉक्टर लोक समोर येणार नाही, हे समजून सांगणार नाही किंवा सरकार समोर येणार नाही, तोपर्यंत ही स्थिती गंभीर होईल। आणि आणखी काही महिने गेले ना, मी खरंच सांगतो ही स्थिती खूप डोक्यामध्ये जाईल आता लोकांचं। ॲटलिस्ट हे तरी सांगा की बाबा एकदा कोरोना झाला की सेकंड टाइम टेन्शन घेऊ नका, हे तरी सांगा।
एकदा झालं कोरोना, सेकंड टाइम नाही होणार. अरे झालं तर मरणार नाही. 2021 मध्ये समजा वॅक्सिन येईल, अख्खी दुनिया लागली पाठीमागे आणि आपल्या इंडियाचं रिकव्हरी रेट जबरदस्त आहे. गुड, आपली रिकव्हरी रेट चांगली आहे. ते बिचारे म्हातारे लोक थोडं टेन्शन मध्ये येतात. बस सगळ्यांना मुलांचं भीती आहे, माझ्या पोरांना काही होणार नाही ना, माझ्या पोरांना लहान. अरे नाही होणार. देवाने पोरांना हा आजार दिलीच नाही, आणि दिली ना तर पोरं लवकर बरे होतात, लवकर बरे होतात. नशीब चायनाचं. जर पोरांना हा भीती आली असती ना तर चायनाला तर खरंच तो डेंजरमध्ये आला असता. पण देव आहे, त्यांनी पोरांना हा आजार दिले नाही. म्हणून आई बाप सगळे लोक हे लक्ष द्या, ऐका माझं, टेन्शन घेऊ नका. पोरे सेफ, पोरे सगळे तुमचे मुले बाळ सेफ आहात. माझा हे मेसेज सगळ्यांना सांगा. कोरोना व्हायरस सगळ्यांना होईल, होऊ द्या. एकदा झालं की परत होणार नाही. फक्त ऑक्सिजनवर लक्ष द्या. ऑक्सिजनवर प्लीज लक्ष द्या. हा मेन मशीन, डॉक्टरांचा हा काय मशीन आहे बाबा, ग्रेट मशीन आहे. याला तर भगवान देव झाला हा. म्हणून तुम्ही सगळे लोक जाऊन टेस्ट करतात, कोरोना टेस्ट, कोरोना टेस्ट. सरकार प्लीज, लोकांकडे पैसे नाही राहिले टेस्ट करायचे बनता. तुम्ही फक्त सांगा बाबा सगळे कोरोना पेशंट आहेत, फक्त तुम्ही लोक ऑक्सिजन चेक करा. ज्यांचं ऑक्सिजन कमी आहे ते लोक हॉस्पिटलमध्ये जा. एवढे मेसेज सांगितलं ना, लोकांची भीती जाईल, लोक कामाला जाणार, लोक बिंदास राहणार. ऑक्सिजन कमी झाला, चला. याच्या आधी तो थर्मोमीटर, तो ताप चेक करायचा, त्यांना वाटलं की हा कोरोना मशीन आहे. तो अरे तापाचा व्हॅल्यूच नाही याच्यात. ताप येतो परत येतच नाही. मेन लक्षण असतो थकवा. पेशंट सांगतो मला खूप अशक्तपणा आला आहे, मला सलाईन लावा, मला खूप अशक्तपणा आलाय. तेव्हा समजायचं की ऑक्सिजन कमी झालं. ह्याच्यामध्ये खरंच ऑक्सिजन कमी झाला ना की पेशंटला खूप वीकनेस येतो. 15 दिवस फक्त तुम्हाला या आजारामध्ये काढायचं आहे. म्हणून 14 दिवसचा क्वारंटाईन असतो. कारण 15 दिवस तुम्ही क्रॉस केलं ना तर तुमचं वाचणं खूप चान्सेस हाय आहे. तुम्ही वाचणार, बरे होणार, बरे होऊन परत येणार. मित्रांनो, हा मी व्हिडिओ माझ्या पेशंट लोकांसाठी, माझ्या पूर्ण भारतासाठी, माझ्या महाराष्ट्रासाठी मी आणलो हे व्हिडिओ. हा रिक्वेस्ट आहे की तुम्ही प्लीज हे व्हिडिओ समजा. पल्स ऑक्सीमीटर, ऑक्सिजन लेवल. मी तुमचे फॅमिली डॉक्टर आहे. तोपर्यंत विदा घेतो आता. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेअर, कमेंट, सबस्क्राईब.